So we have done till gravitation. Now we are going to start with work, power and energy. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले we'll be starting with work. काफी ये चैप्टर नाव टाकायचं आहे नवीन वर्क और एनर्जी. फर्स्ट टॉपिक इज वर्क. So when do we say that work is being done? When there is displacement. फक्त डिस्प्लेसमेंट झालेली पाहिजे का? फोर्स. जेव्हा फोर्स ऍक्ट होतो आणि फोर्स ऍक्ट झाल्यामुळे जेव्हा डिस्प्लेसमेंट होती, असं नाही की डिस्प्लेसमेंट होते म्हणजे उद्या नाही, दॅट इज नॉट वर्क. जर आपण फोर्स लावलाय आणि मग डिस्प्लेसमेंट झाली आहे तर त्याला काय म्हणणार आहे? वर्क डन. पण फोर्स जर लावला आणि डिस्प्लेसमेंट झालीच नाही तर देयर विल बी नो वर्क डन. त्याच्यामध्ये लिहा काय लिहिणार आहे वर्क साठी? व्हेन अ बॉडी इज डिस्प्लेस्ड, व्हेन अ बॉडी इज डिस्प्लेस्ड by applying a force on it, then work is said to be done. काय करायला याच्यामधनं? when a body is displaced, काय झालंय? डिस्प्लेसमेंट झाली पाहिजे बाय अप्लाइंग अ फोर्स ऑन इट. जेव्हा फोर्स लागतोय आणि बॉडी डिस्प्लेस होते तर तेव्हा त्याला काय म्हणणार आहे आपण? वर्क डन. म्हणजे डिस्प्लेसमेंट जर नाही झाली तर देयर इज नो वर्क डन. सो वर्क डन चे एक्झाम्पल, कॅन यू टेल सम एक्झाम्पल when work is done? Lifting a box. Sliding a box. Yes, sliding a box. लिहा pushing a box. Pushing a box. आणखी एखादं काय सांगू शकता? बताओ यार, इतकं पण अवघड नाहीये. काही घरी काही काम करत नाही का? ना तास घरासारखे पडून जातात फक्त जेवण करून. करताना काहीतरी अरे सांगा मग पटकन. Throwing ball. हा Throwing a आणि ball. बाकीचे काय करताय? हा आल्या. अरे कधी काही असं काही कोणी कामच नाही केलं क्षितिज? Tell me some example when work is done. Filling water in tub. Lifting heavy loads. हाँ. Okay. So काय काय आहे lifting and lifting an object from ground to some height. त्याला फोर्स लागेल आणि डिस्प्लेसमेंट होणार आहे. So this will be considered as a work done. So work done चा फॉर्म्युला काय आहे? Force into displacement. Work done is equals to force into displacement. In some books displacement will be represented by D and in some books it will be represented by S. Okay, so it is up to you what you are to write. तुम्हाला सांगा फोर्स काय असतं? फोर्स इज अ विच क्वांटिटी?
Vector. Force is a vector quantity, right? Displacement is a Vector. vector quantity. Then work done is a vector quantity. तुम्ही असं कधी घरी म्हणलंय का की मी इकडे इतकं काम केलं आणि तिकडे इतकं काम केलं, असं डायरेक्शन सांगता का? तिथे जाऊन केलं असं म्हणता, पण ते तिथलं काम तिथेच केलं असतं ना. मी ह्या डायरेक्शनला केलं थोडंसं काम, मग 5 मिनिटांनी ह्या डायरेक्शनला केलं, मग 5 मिनिटांनी या डायरेक्शनला केलं असं म्हणता का? नाही ना. अभ्यास करायला बसले तर असं म्हणता का मी 10 मिनिटं इकडे अभ्यास केला, 15 मिनिटं तिकडे अभ्यास केला? नाही ना. मग देयर इज नो डायरेक्शन इन्वॉल्व, बट तो वेक्टर से आ रहा है, पण तो वेक्टर पाहिजे होतं ना. हा, पण इथं डायरेक्शन येतच नाहीये, म्हणजे काय झालंय? इट इज अ स्केलर क्वांटिटी. मग स्केलर कसं? बिकॉज द मल्टिप्लिकेशन ओव्हर हियर इज द डॉट प्रोडक्ट. मध्ये जेव्हा पण आपण डॉट प्रोडक्ट करतो, द रिझल्टंट इज ऑलवेज अ स्केलर क्वांटिटी. आणि जेव्हा क्रॉस प्रोडक्ट करतो आपण, तर क्रॉस प्रोडक्ट केल्याच्या नंतर वी गेट अ वेक्टर क्वांटिटी. आणि इथे डॉट प्रोडक्ट असल्यामुळे वी गेट वर्क ॲज अ स्केलर क्वांटिटी. त्याच्यामध्ये घ्या डिफरन्स काय आहे? गेल पुढे. पण सध्या पुरतं एवढं लक्षात ठेवा की डॉट प्रोडक्ट जर केला तर आपल्याला नेहमी आणि नेहमी स्केलरच मिळणार, आणि जर क्रॉस प्रोडक्ट केला तर आपल्याला एक वेक्टर क्वांटिटी मिळणार. ओके, फॉर्म्युला लिहिलाय. त्याच्यामध्ये लिहा फोर्स अँड डिस्प्लेसमेंट बोथ आर वेक्टर क्वांटिटी. Force and displacement are vector quantity, but the work is a scalar quantity. As there is a dot product, as there is a dot product of force and displacement. लिहिलंय. आणि त्याच्या खालच्या लाईन वरती लिहा डॉट प्रोडक्ट ऑलवेज रिझल्ट्स इन स्केलर क्वांटिटी. तर हे कळालं तर की वर्क जे आहे दॅट इज अ स्केलर क्वांटिटी बाय बिकॉज वी डू अ डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. तर मग आता वर्कचं एसआय युनिट काय होईल? थोडक्यात म्हणायचं पडलं तर न्यूटन मीटर होईल का? एसआय युनिट इज लिहा न्यूटन मीटर. आणि न्यूटन मीटरलाच आपण आणखी काहीतरी म्हणतो. वर्कचं यूनिट काय आहे? न्यूटन मीटर तर आहे, पण न्यूटन मीटर कोई और कोई चीज है? जूल. इट्स एसआई यूनिट इज न्यूटन मीटर और JOULE जूल. आणि त्याला कशाने रिप्रेझेंट केलं जातं? कॅपिटल जे. जूलला जे ने रिप्रेझेंट केलं जातं. आता जूल तर झालंय एसआय युनिट, तर सीजीएस युनिट काय होईल? सीजीएस युनिट कसं बनणार आहे? 1 न्यूटन मल्टीप्लाइड बाय 1 मीटर
त्याला सीजीएस मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे काय, सेंटीमीटर, ग्राम आणि सेकंड. सो 1 न्यूटन काय असते, 1 न्यूटनचं सीजीएस युनिट काय आहे, डायन आहे. सो 1 न्यूटन इक्वल्स टू हाऊ मेनी डायन्स, 10 to the power 5. 10 to the power 5. 5 डायन्स, 10 to the power 5 आणि 1 मीटर याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केलं तर किती सेंटीमीटर होतील, 100 सेंटीमीटर. And this finally results in 10 to the power 7 डायन सेंटीमीटर. जसं आता इथे आपण न्यूटन मीटर दिलं होतं तर तसंच आता डायन सेंटीमीटर काय होईल, 1 डायन सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1 अर्थ नाही, इट इज अर्थ. सो आपलं 1 जूल will be equals to how many earths, हे सीजीएस युनिट कशाचं होतं, दिस वॉज 1 जूल. बरोबर, 1 जूल वर्क will be done when 1 Newton force is applied and there is a displacement of 1 meter. तुम्हाला सांगा आता 1 जूल is equals to how many earths, 10 to the power 7. 10 to the power 7. आणि नंतर याला आणि हे दोन जे पण इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये एक लाईन सोडून लिहित जा. बऱ्याच जणांच्या बुक मध्ये बघितलंय डायरेक्ट लाईन न सोडता लिहिताय. लाईन सोडून का लिहायचं तर तुम्हाला कळेल ना की याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय फरक आहे. एकत्रच लिहून टाकले की सगळं खिचडीच खिचडी, काही कळत नाहीये तांदूळ कोणते डाळ कोणती. ओके झालं, इथपर्यंत लिहिलंय. आता इकडे लक्ष द्या. एक आहे दिस इज अन ऑब्जेक्ट. याच्यामध्ये जर आपण याला इकडनं असा फोर्स लावला तर काय होईल, ऑब्जेक्ट विल डिस्प्लेस इन दिस डायरेक्शन. बरोबर, तर आता काय झालंय, हा फोर्स नाही असा न लावता व्हॉट आय हॅव डन, मी याला असा फोर्स लावला विच इज नॉट पॅरलल टू द ग्राउंड. मग आता डिस्प्लेसमेंट कुठे होईल, displacement will be in which direction, towards the right, towards up, downward, Towards right. हा कुठे जाईल, राईट साइडला जाईल का, Right. व्हील वाली बॅग ओढली आहे कधी, त्याला तुम्ही कोणत्या डायरेक्शन मध्ये ओढत असता. सपोज इफ दिस इज ग्राउंड, हे तुमची व्हील, या आहे तुमची बॅग. जस्ट इमॅजिन आता हे तुमची बॅग, हे असतं तुमचं इथे हँडल पकडायला त्याला. तर तुम्ही फोर्स कुठे लावत असाल, ऑलमोस्ट तुमचा हात असा असतो, अशीच पकडलेली असते ना बॅग. तर तुमचा फोर्स कुठे लागतोय, या डायरेक्शनला लागतोय असा. बट स्टील द बॅग इज गोइंग इन विच डायरेक्शन, हॉरिझॉन्टल डायरेक्शन. मग आता असं कसं होतंय, फोर्स तर या साईडला लागतोय, हाऊ इज इट गोइंग इन दिस डायरेक्शन. तर it happens because force is a vector quantity and vector quantity can be divided into its horizontal component as well as a vertical component. ठीक है, in this case the displacement is happening in the right side,
इन दिस डायरेक्शन, तर आपण काय करत असतो, वी ऑलवेज टेक इट्स हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट जिथे कुठे पण घ्यायचं असेल आपल्याला, वी ऑलवेज यूज कॉस थिटा. आणि जर व्हर्टिकल कंपोनंट घ्यायचा असेल तर वी ऑलवेज यूज साइन थिटा. एवढं लक्षात ठेवायचं. हॉरिझॉन्टल कंपोनंट साठी कॉस थिटा आणि व्हर्टिकल कंपोनंट साठी साइन. तर आता याचा जर आपल्याला हॉरिझॉन्टल कंपोनंट घ्यायचा आहे तर कॉस थिटा कसा यूज करायचा, तर f मल्टिप्लाइड बाय इट्स कॉस थिटा. ओके. आणि याचा व्हर्टिकल कंपोनंट कसा होईल, दिस विल बी इट्स व्हर्टिकल कंपोनंट. इथून असा. सो या व्हर्टिकल कंपोनंटला मी इथे पण यूज करू शकतो का. सो हा जर मी आता इथे ठेवला असा तर हा एक राईट अँगल ट्रायंगल बनेल का असा. आणि व्हर्टिकल कंपोनंट काय होईल, f साइन थीटा. तुम्हाला सांगा, अकॉर्डिंग टू हायपोटेन्युअस आपलं पायथागोरस थेरम, आपला या दोन साइडच्या स्क्वेअरची जे समेशन आहे ते याच्या इक्वल होईल का. म्हणजे काय होईल, f sin स्क्वेअर थीटा प्लस f cos स्क्वेअर थीटा विल बी इक्वल्स टू काय होईल, आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचं आहे. सो f कॉमन निघून जाईल, sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1 असते. सो f स्क्वेअर आहे ना, f स्क्वेअर इनटू 1 हे कशाचे इक्वल होईल, आता इकडे f स्क्वेअर चे इक्वल झाले. सो f विल बी इक्वल्स टू f. हे झालं फायनल आपलं. तर हे लक्षात ठेवायचं काय की व्हर्टिकल कंपोनंट काढायचं असेल तर साइन थीटा आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट काढायचं असेल तर कॉस थीटा. ओके. तर ह्या केस मध्ये आपली जी डिस्प्लेसमेंट आहे इट इज हॅपनिंग इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. सो वी विल ऑलवेज कन्सिडर द horizontal component of the force, and in this case our work done will be equals to force multiplied by displacement into cos theta. ठीक आहे. किंवा याला तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता की जेव्हा पण तुमचं डॉट प्रोडक्ट होईल, whenever there will be dot product, तर डॉट प्रोडक्ट हे दोन वेक्टर्स मध्ये होईल. सो वेक्टर्सला डायरेक्शन असेल अशी काही, सपोज एक्झाम्पल आता हेच कन्सिडर करा. आपली डिस्प्लेसमेंट कुठे झाली आहे, त्या डायरेक्शन मध्ये होतीये. फोर्स कसा लागतोय त्या डायरेक्शन मध्ये. आपला अँगल कोणता बनतो दोघांमध्ये, हा अँगल थीटा बनतोय का. सो जेव्हा पण दोन वेक्टर्सचं डॉट प्रोडक्ट होईल, तेव्हा काय होईल, त्यांचे मॅग्निट्यूड तर मल्टिप्लाय होतील, बट त्यांच्यामध्ये हा जो अँगल बनतोय त्याचं काय मल्टिप्लाय होणार आहे, कॉस थीटा. जेव्हा पण डॉट प्रोडक्ट होईल. आणि जेव्हा क्रॉस प्रोडक्ट होतं तेव्हा साइन थीटा मल्टिप्लाय होतो. म्हणून डॉट प्रोडक्टला कधी कधी कॉस प्रोडक्ट पण म्हणतात आणि कॉस हा नॉट क्रॉस, अँड क्रॉस प्रोडक्टला साइन प्रोडक्ट पण म्हणतात. हे तुम्हाला येईल नंतर, बट फॉर द टाइम बिंग एवढं लक्षात ठेवा. कळलं. सो एक हेडिंग टाका आता, work done by a force acting at an angle. Work done by a force acting at an angle. त्याच्यानंतर ही डायग्राम बनवा. बनवली आहे. तर याच्यामध्ये लिहा, काय लिहिणार की हियर we consider the horizontal component of the force which is given by f multiplied by cos
theta, which is given by f multiplied by cos theta. आणि खालच्या लाईन वरती लिहा while vertical component is given by कसा दिला जातो vertical component f into sin theta. आणि इथे हा अँगल थीटा पण बनवा बरं. So in this case, खालच्या लाईन मध्ये लिहा in this case work done equals to force into displacement into cos theta. आता हे तर झालं आपलं डेरिवेशन की आपण याचा फोर्सचा हॉरिझॉन्टल कंपोनेंट घेतोय. बट जर तुम्हाला सांगितलंय की इफ देयर इज अ डॉट प्रोडक्ट, तर आपण डॉट प्रोडक्टला आणखी काय म्हणतो, Cos. इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्रॉस प्रोडक्ट. सो इथे लिहा पुढच्या लाईन वरती एक लाईन सोडून हे बॉक्सचा फॉर्म्युला लिहिलाय. बॉक्सच्या फॉर्म्युलाला बॉक्स मध्ये करा आणि एक लाईन सोडून खाली लिहा as we do dot product, we use the cost ratio of the angle between the two vectors. Cost ratio of the angle between the two vectors. कळले? तर मग मला आता याच्यामध्ये सांगा की आपलं वर्क डन मॅक्सिमम कधी होईल. ॲट व्हॉट व्हॅल्यू ऑफ थीटा द वर्क डन विल बी मॅक्सिमम. 0 डिग्रीला होईल का? का बरं? कारण cos 0 इक्वल्स टू 1. cos 0 ची व्हॅल्यू 1 आहे. म्हणजे ज्या डायरेक्शनलाच आपली डिस्प्लेसमेंट होती तर आपण त्याच डायरेक्शनला फोर्स लावला तर डू वी गेट द मॅक्सिमम अमाउंट ऑफ वर्क डन? बरोबर आहे का? पण ज्या साइडला आपल्याला आपला एखादा ऑब्जेक्ट ढकलायचा आहे आपण त्याच जिकडे नेऊन ठेवायचं आपण त्याच डायरेक्शनला ढकलतो का थोडासा आडवं तिडवं ढकलतो जेणेकरून ते पटकन तिथे जाईल? नाही ना. सरळ सिंपल लॉजिक आहे. सो इन दॅट केस आवर अँगल इज 0 डिग्री. सो त्याच्यानंतरच्या लाईन मध्ये लिहा एक स्टार करून लिहा पॉइंट. द वर्क डन इज मॅक्सिमम व्हेन थीटा इक्वल्स टू 0. when theta equals to 0. आणि मिनिमम कधी होईल? 90 डिग्री. 90 डिग्रीला. म्हणजे आपल्याला हे इकडून तिकडे डिस्प्लेस करायचं आहे पण जर फोर्स वरतून खाली लावला तर ते पुढे सरकेल का? काहीतरी काहीच नाही सरकणार, जागच्या जागीच राहील ना. सो वर्क डन विल बी मिनिमम व्हेन थीटा इक्वल्स टू 90 डिग्री. एक्झाम मध्ये असं करून यायचं नाही 90 मोठा दिसतोय म्हणजे याने जास्त डिस्प्लेसमेंट होईल. आणि लॉजिक ओव्हर हियर इज बिकॉज ऑफ द cos थीटा. आणि या टाइपचे क्वेश्चन्स तुम्हाला नक्की विचारले जातात. ठीक आहे. सो हे तुम्हाला माहिती पाहिजे की व्हेन द वर्क डन विल बी मॅक्सिमम कधी होईल? 0 डिग्री. when the angle is 0 degree and when the work will be minimum 90 डिग्री. when the angle is 90 degree. नेक्स्ट रीडिंग टाका टाइप्स ऑफ वर्क. कोणते टाइप्स असतात वर्कचे? हाऊस होल्ड वर्क, ग्रुप वर्क, क्लास वर्क है ना. हे टाइप्स झाले ना. ओके. टाइप्स ऑफ वर्क. याच्यामध्ये लिहायचे देयर आर 3 टाइप्स ऑफ वर्क. कोणते कोणते असतात?
Yes. First is positive work. मी म्हणलं आता हे सांगता होमवर्क क्लासवर्क. So first is positive work. So positive work कधी होईल? हा? जेव्हा फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन सेम होईल. Exactly. So positive work it is happens when त्याच्यामध्ये लिहा when the force and displacement यांची डायरेक्शन कशी पाहिजे? आर इन द सेम डायरेक्शन. तेव्हा त्या वर्कला काय म्हणतो आपण? पॉझिटिव्ह वर्क. Means what? Something was not happening but you made it happen. राईट. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर आता स्टेशनरी होतं तर ज्या डायरेक्शनला तुम्ही फोर्स लावणार ते त्याच डायरेक्शनला पुढे सरकणार का? हे कशामध्ये होतं? कोणत्या लॉ मध्ये होतं हे? की एखादा ऑब्जेक्ट जर ठेवलेला असेल तर त्याला जर आपण फोर्स लावला तर त्याचा जे चेंज इन स्टेट आहे इट इज इन द सेम डायरेक्शन ऑफ द फोर्स. कशामध्ये होतंय? लॉ ऑफ इनर्शिया. फर्स्ट लॉ ऑफ मोशन. ओके. सो आता एक झालं पॉझिटिव्ह वर्क. सेकंड काय राहील? निगेटिव्ह वर्क. निगेटिव्ह वर्क. सो निगेटिव्ह वर्क कधी होईल? When the force and displacement are in opposite direction. किंवा याला आपण असं पण म्हणू शकतो की when लिहिले झाले का? लिहून झाले का? इथे एकदा लक्ष द्या. याला आपण असं म्हणू शकतो का? when the angle between force and displacement is greater than 90 degree. 90 डिग्रीच्या पुढे गेल्याच्या नंतर cos ची व्हॅल्यू काय असते? तुम्ही हा क्वाड्रंट शिकले. लाइक इट इज ऑल आर पॉझिटिव्ह इन फर्स्ट क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह असते? साइन पॉझिटिव्ह असते. त्याच्यानंतर tan थीटा पॉझिटिव्ह असते आणि इकडे cos थीटा पॉझिटिव्ह असते. तो सेकंड क्वाड्रंट मध्ये आल्याच्या नंतर आपला cos निगेटिव्ह होतो. सेकंड क्वाड्रंट मध्ये इकडे अँगल इज मोर दॅन 90 डिग्री. बरोबर. तो जेव्हा पण आपला अँगल 90 डिग्री पेक्षा जास्त होईल तेव्हा सुद्धा आपण निगेटिव्ह वर्क म्हणू शकतो का? अरे हो की नाही? सो मध्ये आणखी एक लिहा. काय लिहिणार? when the angle between force and displacement is greater than 90 degree. त्या केस मध्ये आपलं वर्क डन कसं होणार? निगेटिव्ह. तर निगेटिव्ह वर्कचं बेस्ट एक्झाम्पल कोणतं आहे? फ्रिक्शन. फ्रिक्शन विल ऑलवेज ऍक्ट इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ द मोशन. मोशन होतं म्हणजे त्या डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट होती अँड आर फ्रिक्शन विल ऑलवेज ऍक्ट इन द अपोजिट डायरेक्शन. बरोबर. तर हे झालं बेस्ट एक्झाम्पल. सो त्याच्यामध्ये हे एक्झाम्पल फ्रिक्शन ऍक्टिंग ऑन अ मूव्हिंग बॉडी. फ्रिक्शन acting on a moving body always does a negative work. Always does a negative work. तो पॉझिटिव्ह बघितला, निगेटिव्ह बघितला, तर तिसरं काय राहील? झिरो वर. थर्ड हेडिंग टाका त्याच्यामध्ये झिरो वर.
हे कधी पॉसिबल आहे? परपेंडिकुलर. परपेंडिकुलर, एक्झॅक्टली. त्याच्यामध्ये लिहा when the force and displacement are perpendicular to each other. When the force and displacement are perpendicular to each other. तेव्हा वर्क डन कसं होईल आपलं? 0. आता या 0 वर्क डन वरती बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारला जातो. आता क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो तो बघा. हे तर सोपं आहे की त्या डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट झाली, त्या डायरेक्शनला फोर्स लागला म्हणजे पॉझिटिव्ह वर्क, अपोजिट डायरेक्शनला फोर्स असेल तर निगेटिव्ह वर्क. मग आता परपेंडिक्युलर फोर्स आणि 0 वर्क हे होतं कसं? त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे, लिहून आता मी तुम्हाला लिहायला टाइम देतो, सांगतो पण की यू कॅरिंग युअर बॅग ऑन युअर शोल्डर्स. आता कसं? तर हाऊ इज दॅट फोर्स बीइंग अप्लाइड ऑन युअर शोल्डर्स? परपेंडिक्युलर टू यू. तर तुमच्यामध्ये आणि त्या बॅग मध्ये काही डिस्प्लेसमेंट होतीये का? सो इन दिस केस द वर्क डन इज इक्वल्स टू 0. तसंच कुली कोण असते माहितीये? कोण असते कुली? स्टेशन वरती जो सामान बाहेरचं काम करतो, रेड कलरची शर्ट घातलेला असते तिने नेहमी, त्याला काय म्हणतात? तर कुलीला हे पण असते बरं, नाही तर म्हणतात कुणी लाल कपड्यावाला दिसलं बॅग असते. तर कुली सामान कसं वाहून घेऊन जातो? डोक्यावर घेऊन जातो का तो मोस्ट ऑफ द टाइम? तर त्यांनी जे सामान आहे त्याच्या डोक्यावरती ठेवलेलं आहे, तर सामानाचा काहीतरी वेट राहील अँड यू नो दॅट वेट इज ऑल्सो अ टाइप ऑफ फोर्स. सो तो फोर्स त्याच्या परपेंडिक्युलर ऍक्ट करतोय का त्या कुलीच्या, आणि त्या बॅग मध्ये आणि त्या कुलीमध्ये काही डिस्प्लेसमेंट होतीये का? नाही. सो देयर इज नो डिस्प्लेसमेंट इवन इफ देयर इज फोर्स. सो इन दिस केस वर्क डन इज 0. जेव्हा पण फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे परपेंडिक्युलर होतील त्या केस मध्ये वर्क डन इज 0. लिहा काय लिहिणार? If a coolie is moving forward, if coolie is spelling काय? COOLIE. Coolie. If a coolie is moving forward carrying load on his head, the force acting is vertically downward. बरोबर आहे का हे? The force acting is vertically downwards. आणि हा फोर्स कशाचा आहे? weight of the load, right? इथे पुढे द्या and displacement is done horizontally. And displacement is done horizontally. आता तो आडवाच फिरणार ना, पुली कुठे जरी गेला तरी जास्त उडायला लागतो कुठे, नाही ना, हॉरिझॉन्टल असते ना. सो या केस मध्ये काय होईल? वर्क डन इज इक्वल्स टू 0. याचं आणखी एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं होतं. यू कॅरिंग युअर बॅग्स ऑन युअर शोल्डर. तुम्ही हॉरिझॉन्टली मुवमेंट करणार आणि त्या हॉरिझॉन्टल मुवमेंट मध्ये तुमच्या बॅकचं लोड कसं वर्क करत असते? वर्टिकली डाउनवर्ड. सो इन दिस केस यू आर नॉट डुईंग एनी वर्क ऑन युअर बॅक. कळले? पुली इज नॉट डुईंग एनी वर्क ऑन दॅट लोड. हे कळतंय? तर असं म्हणजे की लोडचं काही वर्क नाही होते, त्या लोड वरती काही वर्क होत नाहीये बिकॉज ऑफ द पुली. कळलं? तर बऱ्याच वेळेस कन्फ्युजन असते की त्याचा हलतं पण आहे, फोर्स पण लावताय, मग होत का नाहीये? द पुली इज नॉट डुईंग एनी वर्क ऑन द फोर्स, सॉरी द लोड.
सो नेक्स्ट इज वर्क. वर्क नंतर काय आहे? पॉवर. पॉवर. पॉवर काय आहे? व्हॉट इज पॉवर? इंटेन्सिटी. आणखी स्वयं. रेट ऑफ डुईंग. रेट ऑफ डुईंग वर्क. मध्ये लिहा पॉवर मध्ये द टाइम रेट ऑफ work done. The time rate of work done by a body is called its power. म्हणजे एका सेकंदामध्ये किती वर्क होतंय हे कोण सांगणार आपल्याला? पॉवर. पॉवर. सो पॉवरचा फॉर्म्युला काय बनणार? वर्क डन अपॉन टाइम. लिहा पॉवर इज इक्वल्स टू वर्क डन अपॉन टाइम. आतापर्यंत आपण बघितलं वर्क कसं होतं, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, झिरो. वर्कचा फॉर्म्युला काय होता? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस थीटा. So now our power is equals to work done upon time. तर याचा एसआय युनिट काय होईल? न्यूटन मीटर पर सेकंड. वर्कचं आपण एका शब्दामध्ये वर्कला काय म्हणलं होतं? युनिट जूल. सो जूल्स पर सेकंड. सो एसआय युनिट काय होईल याचं? जूल्स पर सेकंड. एसआय युनिट इज जूल्स पर सेकंड. आता या जूल्स पर सेकंडला पण आपण एका शब्दामध्ये काहीतरी म्हणतो. काय म्हणतो आपण? वॅट. वॅट. तर आता इथे बघा, हे पॉवर झालं, एनर्जी झालं, कुठलीही घेऊन या तुम्ही. मीन्स लाईक वॉट एव्हर पॉवर, पॉवर ऑफ अ कार, पॉवर ऑफ युअर चार्जर, पॉवर ऑफ एनिथिंग, पॉवर ऑफ motorcycle, whatever power you take, it will always be expressed in watt. जसं एनर्जी झालं, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, विंड एनर्जी, सोलार एनर्जी, कोणतीही एनर्जी घेऊन या, इफ वी हॅव टू मेजर इट, विल ऑलवेज मेजर इट इन जूल्स. एनर्जीला जूल्स मध्ये मेजर करतात. सो पॉवर पण तसंच, कुठलीही पॉवर जरी असली तर इट विल बी ऑलवेज मेजर्ड इन वॅट. ओके. सो एसआय युनिट झाले. सो वर्क काय होतं? स्केलर होतं की वेक्टर होतं? स्केलर. टाइम काय आहे? स्केलर. स्केलर अपॉन स्केलर काय होईल? स्केलर. सो पॉवर इज ऑल्सो अ स्केलर क्वांटिटी. सो आता पॉवर मध्ये
we express power in different units. So 1 joule seconds, joules per second, we know that is equals to 1 watt. But we also have something called as bus. So 1 horsepower equals to how many watts? 746. 746 watts. So this is very important. याच्यावरती तुम्हाला previous year मध्ये क्वेश्चन विचारले गेले आहेत and you should be very much aware of this. So जे हॉर्स पॉवर आहे, हॉर्स पॉवर इज यूज्ड टू मेजर, त्याच्यामध्ये लिहा, इट इज यूज्ड टू मेजर द पॉवर ऑफ मशीन्स. It's used to measure the power of machines. Is used to measure the power of machines. तुम्ही जर मोटर घ्यायला गेले असेल बोरची किंवा विहिरीची किंवा घरी कुठलीही, तर मोटर वाल्याला सांगताना आपण काय सांगत असतो, 1 HP, 1.5 HP, 2 HP, 3 HP असं सांगतो. तर ते HP काय असतं? हॉर्स पॉवर. तर तुम्ही गाडीचं बघितलं असेल तर गाडीची सुद्धा पॉवर कशामध्ये सांगितलं जाते? हॉर्स पॉवर सांगितलं जाते. सो हे काय आहे? दीज आर ऑल टाइप्स ऑफ मशीन्स. So our next thing is energy. वर्क झालं, पॉवर झालं, and now energy. Energy काय आहे? Capacity to do work. बस आवाज नाही. नेक्स्ट हेडिंग आहे आपली एनर्जी. म्हणजे लिहा, काय लिहिणार? कॅपॅसिटी टू डू वर्क. इतकं कशाला इंग्लिश छापायचं तिथे? कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. ओके. काय दिले आपण आता एनर्जी साठी? कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. एनर्जी म्हणजे जर वर्क करायचं असेल तर एनर्जी पाहिजे का? आणि जर असं म्हणताय, जर असं असेल तर आपण मी असं म्हणू शकतो का की जर वर्क झालंय, इफ सम वर्क इज डन, सम एनर्जी इज बीन इम्पार्टेड. म्हणजे त्याचा अर्थ काय होतोय? एनर्जी इज गेटिंग कन्वर्टेड इनटू वर्क. बरोबर? काय सांगा, हे जे कन्वर्जन आहे, मग याच्यामध्ये आपलं एनर्जीचं युनिट काय निघून येईल? जूल. कसं काय? सेम याच्यामध्ये कन्वर्ट होऊ शकते. कारण इट इज ऑलवेज कन्वर्टेड इनटू द सेम फॉर्म. मला सांगा, आता जेव्हा बर्फाचं पाणी होतं, बर्फाचं केमिकल फॉर्म्युला काय असतो? H2O. आणि वॉटरचं केमिकल फॉर्म्युला H2O. फक्त काय झालं? स्टेट चेंज झाला. सो इट इज व्हेरी मच सिमिलर टू द सेम थिंग. काय होणार त्याच्यामध्ये? फक्त स्टेट चेंज होतो. एनर्जी इज गेटिंग कन्वर्टेड इनटू वर्क. त्याचं युनिट चेंज नाही होणार. जे वर्कचं आहे तेच आपलं एनर्जीचं राहील. सो वर्कचं याचा युनिट काय होतं? जूल. सो एनर्जीचं पण काय राहील? जूल. जूल. सो या याचा युनिट ऑफ एनर्जी इज जूल. मग एनर्जी स्केलर आहे की वेक्टर आहे? It is also a scalar quantity.
वर्क आणि एनर्जी थोडक्यात सांगायचं म्हणलं तर इट इज नथिंग बट दो जिसमें एक जान. बस वो कितने अलग है दोनों है एक. तर आता तुमच्या घरी इलेक्ट्रिसिटी बिल येते. तर जेवढी इलेक्ट्रिसिटी आपण यूज केली तेवढाच बिल पे करतो का आपण. तर मग आता हे कसं ओळखायचं की आपण किती इलेक्ट्रिसिटी यूज केली. हाऊ इज इट मेजर. जेवढं जास्त आपण अप्लायन्सेस घरामध्ये यूज करू तेवढं जास्त एनर्जी लागेल का. आणि जेवढी जास्त एनर्जी राहील तेवढी जास्त आपले इलेक्ट्रिसिटी बिल येईल. सो आपल्याकडे एक फॉर्म्युला होता पॉवरचा. काय होता पॉवरचा फॉर्म्युला. वर्क डन अपॉन टाइम. तर मी आता सांगितलं वर्क आणि एनर्जी हे काय वेगळे का. जर आपण काही घरामध्ये आता हा फॅन इथे फिरतोय इट इज डुईंग सम वर्क. इट इज डुईंग सम वर्क बिकॉज ऑफ सम एनर्जी. आणि जी एनर्जी येते आपण त्याचे पैसे भरतोय का. हा फॅन फिरतोय म्हणून त्याचे पैसे भरतोय. हा फॅन कशामुळे फिरतोय त्याचे पैसे भरतोय आपण. इट इज बिकॉज ऑफ दॅट इलेक्ट्रिसिटी राईट. सो मी याला एनर्जी अपॉन टाइम पण लिहू शकतो का. म्हणजे जेवढी एनर्जी आहे तेवढंच वर्क डन होणार आहे इन शॉर्ट. सो आता आपल्याला ही एनर्जी कॅल्क्युलेट करायची आपण किती एनर्जी यूज केली आहे. सो दिस एनर्जी विल बी इक्वल्स टू व्हॉट. एनर्जी विल बी इक्वल्स टू पॉवर मल्टीप्लाइड बाय. तर जेवढा जास्त वेळ आपण एखादा अप्लायन्स यूज करू तेवढी जास्त एनर्जी यूज होईल का. आता आपण नेहमी म्हणत असतो अरे बाहेर निघताना लाईट बंद करून निघायचं. विनाकारण टीव्ही चालू नाही ठेवायची. हे का बरं म्हणत असतो आपण. लाईट बिल ऑब्विसली जास्त येणार. का बरं कारण दिस आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ईच अदर. एक वाढलं की दुसरं पण वाढणार. पण आता उरलं पॉवर. पॉवर ही प्रत्येक अप्लायन्सची ऑलरेडी फिक्स्ड असते. तर तुम्ही फोन जरी चार्ज करत असेल तर तुमच्या चार्जरचे पण काही पॉवर असते. कोणाचं 15 वॅटचा असेल, कोणाचं 25 वॅटचा असेल, कोणाचं 68 वॅटचा असेल, कोणाचं 100, कोणाचं 200 असं असतं त्या चार्जरची पण पॉवर. सो दॅट पॉवर ती पॉवर आपण किती वेळासाठी यूज केली त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार एनर्जी. तर आता ही जी पॉवर होती आपली चार्जरची वगैरे ती खूप छोटी आहे. इट वॉज इन वॅट्स. बट आता आपण जी पॉवर आहे दॅट वी डोंट मेजर इट इन वॅट्स. वी मेजर इट इन किलो वॅट्स. So 1 kilowatt is equals to how many watt? 1000. It equals to 1000 or 1000 असतो ते फॅन्सी ना पुन्हा म्हणणार की हे काय. ओके. सो 1 kilowatt is equals to 1000 watt. आता टाइम आपण टाइम जो आहे तो सेकंड मध्ये मोजतो का. किती सेकंदासाठी चार्जिंगला लावला फोन असं विचारता का. नाही ना. ऑलमोस्ट आपण आवर्स मध्ये मोजू शकतो. आता टीव्ही किती वेळ चालली किती सेकंद चालली हे मोजता का तुम्ही. नाही ना. किती घंटे चालली हेच मोजणार. सो सिम्पली आपला जो टाइम आहे तो कशामध्ये मेजर केला जातो आवर्स मध्ये. आणि पॉवर कशामध्ये मेजर केला जाते किलोवॅट्स मध्ये. तर आता 1 किलोवॅट आणि मल्टीप्लाइड बाय द टाइम 1 आवर. हे काय होईल. इट विल बी इक्वल्स टू 1 युनिट ऑफ एनर्जी. इलेक्ट्रिकल युनिट. युनिट मध्ये येतं घरचं आपलं जे इलेक्ट्रिसिटी बिल असतं की या महिन्यामध्ये एवढे युनिट जळाले म्हणत असताना घरचा एक जर असेल. सो ते युनिट काय असतं जेव्हा when we use 1 kilowatt of power for 1 hour we exhaust 1 electrical unit. 1 electrical unit. काय बोललो मी. जेव्हा एखादा एक अप्लायन्स 1 किलोवॅटची पॉवर जर जनरेट करत असेल आणि आपण त्याला एका घंट्यासाठी वापरलं तर we exhaust 1 electrical युनिट. तर 1 इलेक्ट्रिकल युनिट म्हणजे किती जूल्स होतात. आता
त्याच्यासाठी काय करायचं आता, किलोवॅट मीन्स हाऊ मेनी वॅट 10 to the power 3 and 1 hour equals to how many seconds? 1 hour equals to 60 seconds. 3600 3600 seconds. Let me would be watt multiplied by seconds, and watt multiplied by seconds is equals to joule. So याला काय होईल फायनल आता, 3.6 this will be 3.6 multiplied by 10 to the power 6 and watt multiplied by seconds gives us the joule. So 1 electrical unit is equals to 3.6 into 10 to the power 6 joules, or 1 electrical unit च्या ऐवजी तुम्ही त्याला 1 किलोवॅट आवर पण लिहू शकता. तेच आहे ना, 1 किलोवॅट आवर इज इक्वल्स टू 1 इलेक्ट्रिकल युनिट. सो यालाच आता मी काय लिहिलं, सो क्या करेंगे, याला डायरेक्टली नका लिहू, त्याच्यामध्ये काही स्टेटमेंट्स लिहायचे आहेत. तो परत लिहिलं आपण आता, इट इज अ स्केलर क्वांटिटी. ओके, त्याच्यानंतर या power is equals to work upon time, and that is also equals to energy upon time. हे कळलंय वर्कचं एनर्जी का झालंय तर, बिकॉज इट इज द एनर्जी विच इज रिस्पॉन्सिबल फॉर मेकिंग वर्क हॅपन. बरोबर, एनर्जी जर नसेल तर वर्क होईल का, आणि जेवढा वर्क झालाय तेवढीच एनर्जी लागणार आहे आपल्याला, राईट. सो दॅट वी गेट दॅट एनर्जी इज इक्वल्स टू पॉवर मल्टिप्लाइड बाय टाइम. आणि आता डायरेक्ट ते नका लिहू, आता याच्यामध्ये काय आहे, टू कॅल्क्युलेट the 1 electrical unit, we measure power in kilowatts, and time in hours, आणि त्याच्यानंतर लिहा आता 1 किलोवॅट इज इक्वल्स टू 1000 वॅट, आणि त्याच्यानंतर 1 hour is equals to how many seconds? It is 3600 seconds. इथपर्यंत लिहिलंय, इथपर्यंतच लिहून थांबा. इथपर्यंत लिहिल्याच्या नंतर लिहा 1 इलेक्ट्रिकल युनिट किंवा इलेक्ट्रिसिटी युनिट. हे युनिट कोणते आहे आपण म्हणतो ना की या महिन्याचे एवढे युनिट आलेत, तर हे ते युनिट आहे. तर 1 इलेक्ट्रिकल युनिट इज इक्वल्स टू, नाही इक्वल्स टू नका लिहू, 1 इलेक्ट्रिकल युनिट एनर्जी इज एक्झॉस्टेड. एक्झॉस्ट केली म्हणजे काय, यूज केली आहे. इज एक्झॉस्टेड व्हेन 1 kilowatt power is used for 1 hour. Is used for 1 hour. इथपर्यंत लिहिले, आणि हे लिहिताना थोडंसं उलट लिहा, फक्त असं लिहा की 1 इलेक्ट्रिकल युनिट इज इक्वल्स टू 1 किलोवॅट इंटू 1 hour. हे लेफ्ट हँड साइडला लिहा. 1 इलेक्ट्रिकल युनिट इज इक्वल्स टू 1 किलोवॅट इंटू 1 hour असं लिहा. लिहिलंय. त्याच्यानंतर आता किलोवॅटला कशामध्ये लिहायचंय, वॅट मध्ये, आणि आवरला लिहायचंय सेकंड्स मध्ये.
आणि हे लिहिल्याच्या नंतर 1 किलोवॅट आवर इज इक्वल्स टू 3.6 इंटू 10 टू द पॉवर 6 जूल्स. आणि तुम्ही जर घरचं मीटर जर कधी चेक केलं असेल, जे हिरवा डिस्प्ले असतो तिथे, तर जर तुम्ही तिथे जाऊन चेक केलं असेल तर तिथे सुद्धा जे तुमचे युनिट्स असतात दॅट आर मेन्शन्ड इन किलोवॅट आवर्स ओनली. कधी चेक करा किती किलोवॅट आवर मध्येच असतंय का म्हणून, नाहीतर इथे मस्त काही शिकवत आहे आणि घरी काहीतरी वेगळंच निघालं असं व्हायला नको. ठीक आहे. हे झालं इथपर्यंत 1 किलोवॅट आवर. त्याच्यानंतर आता आपला इलेक्ट्रॉन मध्ये पण काही ना काहीतरी एनर्जी असते का? असते का इलेक्ट्रॉन मध्ये एनर्जी? बघा नसते. सो दॅट एनर्जी या 1 इलेक्ट्रॉन वोल्ट, त्याच्या खाली 1 इलेक्ट्रॉन वोल्ट. 1 इलेक्ट्रॉन वोल्ट म्हणजे काय? It is the energy of 1 electron. So that energy is equals to 1.6 into 10 to the power minus 19. 1.6 into 10 to the power 10 to the power minus 19 काय होईल? जूल. याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. आता जेव्हा आपलं करंट इलेक्ट्रिसिटी सुरू होईल तेव्हा सांगेल इथे इलेक्ट्रॉन वोल्टच का बरं आहे अँड नॉट ओनली इलेक्ट्रॉन ऑर समथिंग एल्स. जर तुम्हाला माहिती असेल की माहिती कोणाला वाय इट इज ओनली इलेक्ट्रॉन वोल्ट नॉट समथिंग एल्स? वोल्ट काय असतंय? व्हॉट इज represented using volts? Potential difference. Potential difference. What is the potential difference? हाँ? हाँ मग ते काय आहे? बरोबर आहे. काय आहे ते? चार्ज. हाँ तर चार्ज वरती कशासाठी वर्क करायचंय? काहीतरी काम करायसाठी वर्क करायला लागेल ना आपल्याला. ते वर्क काय आहे? एनर्जी. हा तो जो वर्क असतो मला सांगा. व्हेनेवर वी आर इन सर्किट, जर हे असते सर्किट इज लाईक दिस, हाय पोटेन्शियल लो पोटेन्शियल. हाय पोटेन्शियल वरती कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि लो पोटेन्शियल वरती निगेटिव्ह चार्ज. राईट. सो आपल्याला आता काय करायचं आहे? हाय पोटेन्शियल आपला जो इलेक्ट्रॉन आहे तो निगेटिव्ह पॉइंट पासून पॉझिटिव्ह पॉइंटला जाईल आणि आपला करंट कोणत्या डायरेक्शनला फ्लो होईल? उलट्या डायरेक्शनला. सो हे जे वर्क आहे की त्या इलेक्ट्रॉनला इथून इथपर्यंत आणायचंय, त्याला काहीतरी वर्क करावं लागेल. तेव्हा तो विदाउट फोर्स कोणी काही मुवमेंट होईल का? नाही. सो हा जो फोर्स आहे दिस फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट, यालाच काय म्हणणार आहे आपण? वर्क डन. आणि ते वर्क डन पर युनिट चार्ज, एका चार्जला मूव्ह करायसाठी किती वर्क करावं लागतंय? दॅट इज युअर वोल्ट. सो वोल्ट इज काय सांगितलं तू? वर्क डन पर युनिट चार्ज. सो चार्ज से इलेक्ट्रॉन वरती वर्क करायचं आहे आपल्याला. सो जेव्हा वोल्ट मल्टिप्लाइड बाय इलेक्ट्रॉन होईल आपल्याला काय भेटेल? वर्क डन भेटेल. अँड वर्कचं युनिट पण काय आहे? जूल. कळलं हे इलेक्ट्रॉन वोल्ट काय आहे? आणि इलेक्ट्रॉन वगैरे साधं सिंपल काय नाही लिहिलेलं तर आता ओके. इथपर्यंत झालंय? क्लिअर आहे? एनर्जी आपण काय बघितलंय? एनर्जी आणि वर्क हे सेम आहे, पण एनर्जी आणि पॉवर हे दोघं सेम आहेत का?
नाही. एनर्जी काय रिप्रेझेंट करते की टोटल वर्क किती झालंय दॅट विल बी शोन युजिंग एनर्जी. म्हणजे किती इंटेन्सिटीने झालंय ते काय सांगल पॉवर. क्लियर इथपर्यंत आता. सो नेक्स्ट विल हॅव कायनेटिक एनर्जी. हेडिंग टाका कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी कधी असते का बॉडी मध्ये? मोशन मध्ये असते. कधी असेल एका बॉडी मध्ये कायनेटिक एनर्जी कधी असेल? whenever it is in motion. So they are the energy possessed. The energy possessed. Possessed ची स्पेलिंग काय? P-O-S-S-E-S-S-E-D. possessed. possessed म्हणजे काय? तिच्यामध्ये असणं. The energy possessed by a body due to motion. The energy possessed by a body due to its motion. तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? हाफ एम व्ही स्क्वेअर. सो कायनेटिक मी काय आहे? कायनेटिक एनर्जी काय आहे? इट इज अ टाइप ऑफ एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी विल ऑल्सो बी अ स्केलर क्वांटिटी, राइट? अँड इट्स एसआय युनिट विल बी जूल. जूल लिहून घ्या. And its SI unit will always be equals to joules. तर आपण मोमेंटम बघितलं तर आतापर्यंत. व्हॉट वॉज मोमेंटम? आणि मोमेंटम काय होतं? मास इंटू वेलोसिटी. मास इंटू वेलोसिटी. वेलोसिटी. आणि आपला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? हाफ एम व्ही स्क्वेअर. तो ह्या हाफ एम व्ही स्क्वेअरला मी असं लिहू शकतो का? हाफ इंटू एम व्ही मल्टिप्लाइड बाय व्ही असं लिहू शकतो. आणि मास मल्टिप्लाइड बाय वेलोसिटी काय असते? मोमेंटम. सो मी कायनेटिक एनर्जीला असं पण लिहू शकतो का? हाफ इंटू मोमेंटम इंटू वेलोसिटी लिहू शकतो. त्यातल्या त्यात हे लिहू नका माझ्यासोबत, मी तुम्हाला नंतर ते करू. त्याच्यानंतर आता सेकंड आपल्याकडे फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू हाफ एम व्ही स्क्वेअर. आता मी एम नी मल्टिप्लाय केलं आणि एम नी डिवाइड पण केलं. तर हा एम इकडे मध्ये मल्टिप्लाय झाल्यानंतर हा एम चा स्क्वेअर होईल का? सो एम चा स्क्वेअर जर झाला तर याला मी असं लिहू शकतो का? दिस इज पी स्क्वेअर. So this will also be equals to half p square by m. सर हा एम त्याची बॅक पण होते. हा मला तो एम बॅक पण होते. अरे पण मग आपल्याला त्याला मोमेंटमच्या फॉर्म मध्ये न्यायचं म्हणूनच तर आपण कट नाही केलं. म्हणजे तेच कसं मल्टिप्लाय करायचं कट करायचं. मजा आली. हा सो हे झालं second form kinetic. So now write this down. Your kinetic energy is equals to half mv square. It can be also written in this form. And kinetic energy this by since ऐसा वन नका करो. Since mass into velocity is equals to momentum p.
अँड त्याच्यानंतर हे असं डायरेक्टली नका लिहू. आज फार जास्त थेरी झाली. उद्या विल हैव सम न्यूमेरिकल्स बेस्ड ऑन दिस. उद्याचे न्यूमेरिकल्स माझे आहेत. ये सब निकले का मोशन यूनिट्स, इसके बाद में फोर्स, त्याच्यानंतर एनर्जी, वर्क डन. मजा आएगा. मग बघू आपण कोणाला किती समजलं आहे कोणाला किती नाही. ओके, तर आजच्यासाठी आपण विल एंड ओव्हर.